नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील सर्व लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची आहे। पहा, आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे। दोन आनंदाच्या अपडेट, दोन आनंदाच्या बातम्या आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। जून हप्ता वाटप संदर्भात सगळ्यात मोठी खुशखबर आहे। त्यासोबतच या ठिकाणी पहा, जे इतर लाभार्थी होते संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील दिव्यांग बांधव सोडता त्या सर्व लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये वितरण मे महिना जे प्रलंबित होतं त्या संदर्भात आणि जून हप्त्यासंदर्भात सगळ्यात मोठी अपडेट व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्यामुळे नक्कीच हा व्हिडिओ महत्त्वाचा असणार आहे, शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। आणि आणखीन एक छोटीशी विनंती आहे, तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल, पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून या योजनेच्या सर्व अपडेट तुम्हाला वेळेवर मिळत राहतील। चला मग सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओला। पहा, तुम्ही काय करता, व्हिडिओ पाहता मात्र सबस्क्राईब करायला कंजूसपणा करता। आपल्या कोणत्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला चुकीची माहिती देणं हा माझा उद्देश अजिबात नाही आणि कधीच आजपर्यंत मी तुम्हाला चुकीची माहिती दिलेली नाही। जी काही माहिती असते तीच तुम्हाला देण्याचा प्रयत्न करते विभागाकडून येणारी। त्यामुळे अजिबात कंजूसपणा करू नका, सबस्क्राईब करायला सुरुवात करूया आणि मे हप्ता त्याचबरोबर जून हप्ता वितरणासंदर्भातली अपडेट जाणून घेऊया। तर या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता, विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना पहा, विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना निधी वितरित करण्यासंदर्भातला शासन निर्णय आलेला आहे महाराष्ट्र शासनाच्या दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या माध्यमातून। आता GR आलेला आहे जून हप्ता वाटप संदर्भात आणि GR नंतर लगेचच तारीख, या संदर्भात सुद्धा आपण माहिती पाहणार आहोत। फक्त व्हिडिओ कंटिन्यू करा। तर सर्वप्रथम GR आलेला आहे विशेष सहाय्य योजनेतील सर्व दिव्यांग लाभार्थ्यांसाठी। पहा, विशेष सहाय्य योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांना निधी वितरित करण्यासंदर्भात महाराष्ट्र शासनाच्या दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या माध्यमातून 26 मे 2026 रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे। यामध्ये पुढे काय माहिती आहे सविस्तर जाणून आपण घेणार नाहीत, कारण पहा, हा जून हप्ता वितरणासाठीचा निधी इथं वितरित करण्यात येत आहे। म्हणजेच निधी मंजूर झालेला आहे जून हप्त्याचा। अगदी एक 8 दिवसाच्या आसपास आपण मागच्या 8 दिवसाच्या आसपास आपण एक व्हिडिओ टाकलेला होता की संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांपैकी दिव्यांग लाभार्थ्यांना जून हप्ता वितरणासाठी पुरेसा निधी सरकारकडे उपलब्ध आहे आणि लवकरच तो निधी मंजूर करण्यात येईल आणि त्या पद्धतीने झालेला आहे। पहा, जून हप्त्यासाठीचा निधी राज्य शासनाच्या माध्यमातून दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या माध्यमातून इथं मंजूर करण्यात आलेला आहे। वितरणासाठी निधी उपलब्ध झालेला आहे, आता फक्त वितरण बाकी आहे। GR नंतर लगेचच पोर्टलवर तारीख, या संदर्भात माहिती आहे। पहा, पण त्या अगोदर संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील जे इतर लाभार्थी होते, दिव्यांग म्हणजे इतर लाभार्थी आहेत, जे इतर लाभार्थी आहेत त्यापैकी मग विधवा महिला भगिनी असतील, वृद्धपकाळ योजनेचे लाभार्थी असतील, श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी असतील, या लाभार्थ्यांना मात्र मे महिन्याचा हप्ता जमा झालेला नव्हता आणि मे महिन्याच्या हप्त्यासंदर्भात सुद्धा पोर्टलवरती विशेष सूचना आलेली आहे। आता या सूचनेच्या माध्यमातून थोडंसं कन्फ्युजन निर्माण झालेलं आहे, परंतु काळजी अजिबात करू नका। या पोर्टलवरच्या मेसेजमध्ये दिव्यांग हा शब्द राहिलेला आहे। मागच्या वेळेस काय झालेलं होतं, नोटिफिकेशन 3 वेळेस पडलं आणि दिव्यांगांसाठीचं वितरण सुरू राहिलेलं होतं। म्हणजे 3 वेळेस दिव्यांगांना हप्ता वितरित झालेला आहे आणि तोच मेसेज फक्त तारीख बदलून इथं ॲज इट इज पडलेला आहे। त्यामुळे दिव्यांग हा शब्द इथं राहिलेला आहे, चुकीने हा दिव्यांग शब्द राहिलेला आहे। परंतु हे जे वितरण आहे ते कुणासाठी आहे तर विधवा महिला भगिनी असतील, वृद्धपकाळ योजनेचे लाभार्थी असतील, श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी असतील, या सर्व लाभार्थ्यांच्या वितरणासाठी मे महिन्याच्या वितरणासाठीचा हा पोर्टलवरचा ऑफिशियल मेसेज आहे। तुम्हाला मी मागे देखील सांगितलेलं होतं व्हिडिओमध्ये की तुम्हाला 30 तारखेच्या आसपास हे वितरण सुरू होईल। 30 तारखेपर्यंत लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील आणि अगदी त्याच पद्धतीने होत आहे। पहा, 25 तारखेनंतर पोर्टलवरती मेसेज येईल असं देखील आपण व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं आणि त्या पद्धतीने पाहू शकता 26 तारखेला हा मेसेज पडलेला आहे पोर्टलवर आणि आता वितरण सुरू होत आहे। वितरण सुरू होत आहे हे कोणतं आहे, मे महिन्याचं विधवा महिला भगिनी, वृद्धपकाळ योजनेचे लाभार्थी आणि श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी, या लाभार्थ्यांसाठीचं हे वितरण आहे मे हप्त्याचं। इथपर्यंत सर्वांना माहिती आहे। पण आपला जून हप्ता जो येणारा जून हप्ता आहे, हा जून हप्ता
दिव्यांग लाभार्थ्यांसह इतर सर्व लाभार्थी म्हणजे वृद्धापकाळ योजनेचे लाभार्थी, श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी, विधवा महिला भगिनी या सर्व लाभार्थ्यांना सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाच्या माध्यमातून एकाच दिवशी वाटप व्हायला पाहिजे. तुम्हाला काय वाटतं या संदर्भात नक्की कमेंट करून सांगा. कारण अगोदर एका लाभार्थ्याला पैसे येत आहेत, म्हणजे दिव्यांग लाभार्थ्यांना येत आहेत, कधी इतर लाभार्थ्यांना येत आहेत. मग ज्या लाभार्थ्यांना अगोदर आलेले आहेत बाकीच्या लाभार्थ्यांना पार महिन्याच्या एंडिंगला शेवटला हप्ता वितरित केला जात आहे. तर हे होणं चुकीचं आहे. आता काय आहे, दिव्यांग सक्षमीकरण विभागाला सुद्धा सामाजिक न्याय विशेष विभागांतर्गत वितरण सुरू आहे. त्यामुळे सर्वांना एकाच दिवशी हे वितरण व्हायला पाहिजे जून हप्त्याचं. त्यामुळे जून हप्त्याचा इथं दिव्यांग लाभार्थ्यांसाठीचा शासन निर्णय आलेला आहे आणि शासन निर्णय दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानाचा निधी इथं मंजूर झालेला आहे. लवकरच आता इतर लाभार्थ्यांसाठी सुद्धा हा निधी उपलब्ध व्हायला पाहिजे राज्य शासनाच्या माध्यमातून. पोर्टलवरती तारीखसुद्धा लगेच येणं अपेक्षित आहे. GR आलेला आहे. म्हणजेच काय होणार आहे तर 5 जून. तुम्ही म्हणाल पोर्टलवर तुम्ही मेसेज आलेला नाही, मग तुम्ही 5 जून तारीख कसं काय जाहीर करत आहात. तर पहा, या ठिकाणी मला सांगायचं असं आहे की जूनचा जो हप्ता आहे तो लवकर वितरित केला जाणार आहे अशी माहिती आहे. अशी पहा, कारण निधी आता मंजूर झालेला आहे. 30 तारखेच्या अगोदरच, मेच्या 30 तारखेच्या अगोदरच या ठिकाणी निधी मंजूर झालेला आहे. बाकीची जी प्रोसेस असते फायनल यादी वगैरे, ती प्रोसेस येत्या 2-4 दिवसामध्ये पूर्ण होईल आणि 5 तारखेपर्यंत, साधारणपणे 5 तारखेपर्यंत किंवा 5 तारखेच्या नंतर या ठिकाणी हा आपल्याला हप्ता वितरित केला जाईल. म्हणजे शक्यतो 5 तारखेच्या आसपास हा जूनचा जो हप्ता आहे तो दिव्यांग लाभार्थ्यांना वितरित केला जाईल. परंतु दिव्यांग लाभार्थ्यांसह इतर लाभार्थ्यांना सुद्धा हा हप्ता वितरित केला जायला पाहिजे. सर्वांना एकाच विभागाच्या माध्यमातून हप्ता वितरित केला जात आहे. तर मग एका लाभार्थ्यांना, म्हणजे अगोदर काही लाभार्थ्यांना आणि त्यानंतर मग काही लाभार्थ्यांना वितरित करणं हे चुकीचं आहे. तर दिव्यांग लाभार्थ्यांसाठी शासन निर्णय आलेला आहे. त्याच पद्धतीने इतर सर्व लाभार्थ्यांसाठी सुद्धा जूनच्या निधी मंजूर झाल्याचा शासन निर्णय लवकरच शासनाने जाहीर करावा ही अपेक्षा आहे. आणि दिव्यांग लाभार्थ्यांना या शासन निर्णयानुसार जो निधी मंजूर झालेला आहे तो 5 तारखेपर्यंत वितरित करावा ही अपेक्षा, शक्यता आहे 5 तारखेच्या आसपास हे वितरण सुरू होईल. पाहू आता या संदर्भात कोणती आणखी नवीन अपडेट येते. त्याचबरोबर इतर लाभार्थ्यांसाठीचा जसा निधी मंजूर होईल, शासन निर्णय येईल, तसं तुम्हाला कळवण्यात येईल. त्यासाठी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगण्याचा अट्टहास असतो की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून अशाच अपडेट तुम्हाला वेळेवर मिळत राहतील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या.